नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री पद म्हणजे काटेरी सिंहासन. आता देवेंद्र फडणवीस यांना अनेक काटे टोचायला लागलेले आहेत. 2014 पासून ते आतापर्यंत जे पक्षांतर्गत मोठमोठे जे काटे आहेत त्यांनी अलगदपणे दूर केलेले आहेत. परंतु आता सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने आव्हान दिलेलं आहे की मुख्यमंत्री पद हे काही कायम नसतं असं सांगत जे आव्हान दिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे परतवतात हेच महाराष्ट्राला आता बघायला मिळणार. आणि एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि आता सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जे वेगवेगळे वार केलेले आहेत, वार तर करायचा परंतु जखमेने ते ओरडायला लागले की पुन्हा मलमपट्टी करण्याचं नाटक करायचं असं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललं जातं. मग देवेंद्र फडणवीस यांची ही जी काही नीती आहे ही नीती लक्षात घेऊन आपल्याला कोण सांभाळू शकतं तर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सांभाळू शकतात. म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी 2च महिन्यांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि जणू काही अतिशय स्फुरण अंगात आल्याप्रमाणे त्यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आपल्याच सरकारवर प्रहार करण्यास सुरुवात केली. एकूणच हे भाजपच्या अंतर्गत जे राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीस काय करू शकतात या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण राजकारण डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा, 2014 ते 19च्या दरम्यान सुधीर मुनगंटीवार हे अतिशय उच्च शिक्षित आहेत. जसं देवेंद्र फडणवीस LLB आहे तसं सुधीर मुनगंटीवार हे देखील LLB आहेत, कायद्याचे तर तज्ज्ञ आहेत. आता राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे मूळ RSS विचारसरणीचे जे काही निवडक नेते आहेत त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार हे एक आहेत. 1995 पासून 2025 पर्यंत म्हणजे त्यांनी आमदारकीची प्रत्येक निवडणूक लढली आणि जिंकलेली आहे. एक निवडणूक ते हरले, ते म्हणजे लोकसभेची निवडणूक हरले, पराभव झाला त्यांचा. इच्छा नसतानाही त्यांना खासदार म्हणून त्यांचं पार्सल दिल्लीला एकदा पाठवलं की विषय संपला. या पद्धतीने त्यांना ते तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळेला ते निवडून आले नाही, नंतर विधानसभेत निवडून आले. आता जसं पत्ता कट करण्यासाठी पंकजा मुंडे ज्या म्हणायच्या की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे, मग देवेंद्र फडणवीस यांनी या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्याला कशा प्रकारे राजकीय विजनवासात पाठवलं होतं मधल्या काळामध्ये हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यांनी अनेक शक्ती प्रदर्शने केले. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेत मी आता रडणार नाही, मी लढणार आहे, अनेक टोकदारपणे वक्तव्य केले. परंतु डाळ काही शिजली नाही. मग लोकसभेला त्यांना उभं करण्यात आलं आणि जसं मुनगंटीवारांच्या बाबतीत तसं पंकजा मुंडेंच्याही बाबतीत मग हे झालं. त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना आशीर्वाद मिळाले ते केंद्रीय नेतृत्वाचे. मग विधान परिषद मिळाली आणि मग त्यांना मंत्री होता आलं. पर्यावरण खातं त्यांना देण्यात आलं. जसं सुधीर मुनगंटीवार हे 2014 ते 19च्या दरम्यान वन मंत्री होते आणि त्याही पेक्षा ते अर्थमंत्री होते. त्यांना मॅन ऑफ द इयर आणि बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन असे 2 पुरस्कार त्या काळात मिळाले होते. मग हा नेता आपल्याला नेतृत्वाचं आव्हान उभं करू शकतो मुख्यमंत्री म्हणून, ही भीती देवेंद्र फडणवीस यांच्या मनात. मग काय झालं, ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्यावेळेला
ना अर्थ खातं ना वन खातं, दिलं ते सांस्कृतिक खातं. अशा प्रकारचं खातं दिलं. विचार मांडत बसा, महाराष्ट्राला दिशा द्या, असं ते खातं दिलं. त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, त्याच्यात पराभव, आणि विधानसभा निवडणुकीत विजय, आणि मग आता मंत्री पदाची संधी पुन्हा. ज्या वेळेला डिसेंबर 24 मध्ये हे सगळे मंत्री जाहीर झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचं त्याच्यामध्ये नाव नव्हतं, त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही, अचानक सगळं घड. आणि मग सुधीर मुनगंटीवार त्या अधिवेशनामध्ये, ते काही शपथविधीच्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते काही आले नाही, काही दिवस नाराज झाले ते. आणि मग आता या दोघांमध्ये, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जे उघड उघड विरोधी मतप्रदर्शन महाराष्ट्राला पाहायला मिळालेलं, त्याचं कारण काय? की चंद्रपूर हा जो जिल्हा आहे, म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, भलं त्या दोघांमध्ये आपसात पटत नाही, हा भाग वेगळा, परंतु चांगल्या प्रकारे प्राबल्य. तिथे 11 पैकी जवळपास फक्त आणि फक्त 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपला नगराध्यक्ष करता आला. बाकीच्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नगराध्यक्ष म्हणून. आणि ब्रह्मपुरी सारखं जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये तर 23 पैकी 21 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले. मग सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? की नेतृत्व आहे जे भाजपचं नेतृत्व, त्यांना म्हणायचं महाराष्ट्रातलं नेतृत्व, ते ताकद खच्चीकरण करताय, ते ताकद देत नाही, पक्षाकडे लक्ष देत नाही. मग जसा विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसनी नेते म्हणून जे काही सन्मान केला त्यांचा, त्या ताकदीवर त्यांनी त्यांचं प्राबल्य सिद्ध केलं नगर परिषद निवडणुकामध्ये. आणि आपल्याकडे काय, ना मंत्री ना कोणी ना कोणी, भलं मलाच मंत्री करा असं काही मला म्हणायचं नाही, असा जोड त्यांनी दिलेला अर्थ. हे झालेलं. मग त्याच्यावर त्यांनी जाहीरपणे अशा प्रकारे मत व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? की आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आता सुधीर भाऊंना आम्ही ताकद देऊ, मग ती ताकदीची मला गरज नाही, असं तात्काळ ते म्हणाले. आणि मग त्यांनी इतकंच नाही, अनेक उघडपणे त्यांनी अनेक तीर सोडलेले, की मुख्यमंत्री पद हे काही कायम नसतं, ते तो वगैरे वगैरे असं ते बोललेले. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण मागे गेलो, विनोद तावडेंचं उदाहरण घेतलं, त्यांना विधानसभेला तिकीटच दिलं नाही त्यावेळेला. मग त्यांनी गाठली दिल्ली, अमित शहाकडे गेले, तिथं डायरेक्ट राष्ट्रीय सरचिटणीस झाले. जसं पंकजा मुंडेंनाही ते राष्ट्रीय सरचिटणीस केलं गेलं, तसं विनोद तावडे झाले. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये नालासोपारा मतदारसंघामध्ये पैसे वाटत असताना थेट रंगे हात पकडले गेले विनोद तावडे. मुंबई वर्तुळामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये काय चर्चा झाली, की कुणी हे उघडकीला आणलं, कशा प्रकारे ट्रॅप टाकला होता का विनोद तावडेंच्या भोवती, हे असं सगळं बोललं गेलं. बरं, हे विनोद तावडे पुढे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील चर्चा झाली. मग ती खोडून काढायची आहे, त्याला छेद द्यायचा आहे, प्रतिमा हनन करायचं आहे, मग हा डाव फडणवीसांनीच खेळला, अशी चर्चा झाली होती. मग या विनोद तावडेंनी काय केलं? एकनाथ खडसे यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानपूर्वक प्रवेश देण्यासाठी जाळं रचलं. एकनाथ खडसे आणि त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घालून दिली, अमित शहाची भेट घालून दिली. आणि नुसती भेट घालून दिली नाही, त्या भेटीचे फोटो प्रसार माध्यमांना दिले, बघा ही भेट झालेली आहे. एकनाथ खडसे आले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यांनी सांगितलं की मला प्रवेश मिळाला तर मी तिकडे जाऊ शकतो. शरद पवार आहेत ते म्हटले नक्कीच जा तुम्ही, त्यांनी अनुमती दिली. परंतु त्यांना माहिती आहे की काय होऊ शकतो, तर ते काय झालेलं ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. इकडे संकटमोचक जे आहेत गिरीश महाजन, हे आपले छद्मी हास्य करत प्रतिक्रिया त्यावेळेला द्यायला लागले की खडसेंच्या प्रवेशाबद्दल. आणि मग त्यांचा प्रवेश तो नाकारला गेला. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे अत्यंत, म्हणजे त्यांचं बेरकीपणाचं राजकारण भाजपमधलं ते यशस्वी झालं. हे असं सगळं चाललेलं आहे. एकनाथ खडसे ज्या वेळेला ते म्हणायचे की मी 40 वर्ष कसा खस्ता खाल्ल्या, पक्ष कसा वाढवला,
गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून कसं झिजलो वगैरे 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 वगैरे. त्यांना सुरुवातीच्या 8-9 खाते मिळाले 2014च्या दरम्यान. त्यांना त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, परंतु ती काय फलद्रूप झाली नाही. आणि म्हणून इतके खाते त्यांना देण्यात आले. आणि मग भोसरीचा तो जावाई पत्नीच्या नावाचा तो भूखंड, मग ते सगळं उघड केलं आणि राजीनामा द्यायला लावला. आता कायम घरी बसावं लागलं त्यांना. हे अशा पद्धतीचं आहे. आणि मग ही मुख्यमंत्री पद म्हणजे आपल्याला सांभाळायचं आहे. मग देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, ही जी 2013ची घोषणा आहे तीच कशी कायम आहे आणि ती कायम राहिली पाहिजेत, या दृष्टीने देवेंद्र फडणवीस आपल्या भाजपमधील मुख्यमंत्री पदाच्या संबंधात ज्यांचं नाव येऊ शकतं त्यांचे अशा प्रकारे पंख कापत आहेत. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.